पार्थ पवार प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, पार्थवर गुन्हा का नाही, मुख्यमंत्र्यांना विचारा, शरद पवार यांचं वक्तव्य. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरण, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेंचं व्यक्तिगत मत, शरद पवार यांचं वक्तव्य. फडणवीसांनी चौकशी नावाचा बागुलबुवा उभा केला, मूळ विषय लपवण्याचा प्रयत्न असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. खडसेंकडून नव्या जमीन घोटाळ्याचा खुलासा, पुण्याच्या बोपोडी जमीन व्यवहारात गैरव्यवहार, माजी महसूल मंत्री खडसे यांचा दावा. पुण्यात अजित पवारांच्या विरोधात मास मूव्हमेंट संघटनेचा मोर्चा, पार्थ जमीन प्रकरणी अजित पवारांच्या राजीनाम्याची केली मागणी. दगाबाद सरकारची लखतरं वेशीवर टांगण्यासाठी मी आलोय, ज्या सरकारचा जन्म घोटाळ्यातून झालाय ते घोटाळे नाही करणार तर काय करणार, मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा घणाघात. मतचोरीनंतर सत्ताधारी जमिनी चोरू लागले, उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर घणाघात. मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून समन्स जारी, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी चौकशीसाठी समन्स. मनोज जरांगे यांची नार्को टेस्टच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज, जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार, पक्षाच्या आढावा बैठकीत अजित पवारांच्या सूचना. गेल्या काही दिवसांपासून केल्या जाणाऱ्या आरोपांना पुराव्यासह प्रत्युत्तर देणार, अजित पवारांशी भेटीनंतर रुपाली चाकणकरांची माध्यमांना माहिती. माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरेंचा वाद दादांच्या दारात, अजित पवारांनी दोघांचेही म्हणणं ऐकून घेतलं, वादावर मध्यमार्ग काढण्याचं खंडाळकरांना आश्वासन. आधी पैसे भरा नंतरच व्यवहार रद्द, शासकीय विभागानं पार्थ पवारांना कळवलं. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम अजित पवारांनी रोखल्याचा आरोप, नरेंद्र पाटलांचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळले. ही राष्ट्रवादीची अशी अवलाद आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही, माजी मंत्री तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबद्दल वादग्रस्त वक्तव्य. दिवा परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, 2 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला. दहा वर्षात 44 कोटींचा डांबर घोटाळा, बाळ माने यांचं रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या कामावरून उदय सामंतांवर आरोप. ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाहीत, भाजपा हमखास चोरी करण्याच्या विचारात, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप. बीड नाळवंडी रोडची दुरावस्था झाल्यानं ग्रामस्थ संतप्त, अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी लागतायत तासनतास. रेशनसाठी जाणारं धान्य काळा बाजारात, तब्बल 165 क्विंटल धान्य जप्त, ठाण्याच्या शहापूर तालुक्यात पोलिसांची कारवाई. एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, रखडलेला पगार अखेर सोमवारी खात्यात होणार जमा. कागदावर संभाजीनगर, फलकावर औरंगाबाद, धुळे नगाव बारी परिसरात दिशादर्शक फलकावर औरंगाबादच, त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. भाजपला बिहार निवडणुकीनंतर मिळणार नवे अध्यक्ष, राजनाथ सिंहांनी केलं जाहीर. एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा, 12 नोव्हेंबर रोजीच निवडणूक होणार, न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा. ब्रिस्बेन T20 सामना पावसामुळे रद्द, 2-1 मालिका टीम इंडियाच्या खिशात.